विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी राजेश गीते आपणास इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणावर आज तुम्हाला काही घटक समजावून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी म्हणजे इयत्ता 10वीचा इतिहासच उपयोजित इतिहास आहे. उपयोजित इतिहास असल्या कारणाने आपल्याला ह्या वर्षी एकंदरीत इतिहास आणि विविध क्षेत्र यांचा सहसंबंधांचा अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ आत्ताच्या काळाचा पुढील काळात भविष्य काळात विद्यार्थी जेव्हा व्यावहारिक जीवन जगतील त्यांना इतिहास विषयाचा तिथे नेमकं कोणता उपयोग होणार आहे. आणि या दृष्टीने आजचं एक क्षेत्र आहे ते म्हणजे प्रसारमाध्यम, ज्याला आपण बोलतो मास मीडिया. तर प्रसारमाध्यम म्हणजे आज खूप एक तत्पर आणि झटपट बातमी देणारे क्षेत्र आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात, भारतात किंवा आपल्या शहरात कुठेही काही घडलं तर लगेचच आपल्याला बातमी काही क्षणात, काही मिनिटात कळते. परंतु पूर्वी असं होतं का हो? समजा पूर्वी भारतामध्ये मुघलांचं राज्य होतं. मुघल सम्राट याची राजधानी दिल्ली येथे होती. आणि जेव्हा समजा एखादं राज्य बिहार इथे दुष्काळ पडला तर हा बिहार इथे पडलेला दुष्काळ हा मुघल सम्राटाला कसा बरं समजत असेल आणि त्यावर तो उपाययोजना कसा करत असेल, म्हणजे किती मोठा कालावधी यासाठी जात असेल ना. परंतु हे त्यावेळेचं झालं. आज ते नाही आहे. आज कुठे काही घडलं तर लगेच आपल्यासमोर ब्रेकिंग न्यूज, फ्लॅश न्यूज येते आणि म्हणूनच प्रसारमाध्यमांचा आपल्याला ह्या प्रकरणात अभ्यास करायचा आहे. आता चला तर बघूया प्रसारमाध्यम म्हणजे काय. प्रसार म्हणजे दूरवर पोचवणे आणि माध्यम म्हणजे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोचू शकतो, त्याला आपण माध्यम म्हणतो. जसं की दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, सध्या आपल्या सोशल मीडिया आहे किंवा त्या ठिकाणी वर्तमानपत्र आहे, हे झाले माध्यमं. आणि ह्या प्रकारे प्रसारमाध्यम त्याला आपण त्या ठिकाणी असं बोलत असतो, सांगत असतो. पण हे प्रसारमाध्यमं आत्ताच्या काळात आहे. जसं मी एक आधी उदाहरण सांगितलं तसं आणखी एक उदाहरण सांगतो. पूर्वी राजा आपल्या राज्यात ती बातमी कशी पोचवायचा, तर समजा एखादं राज्य असेल आणि त्या राज्यात दुष्काळ पडला किंवा त्या राज्याची दुसऱ्या राज्यासोबत लढाई होणार आहे, तर राजा आपल्या प्रधानाला सांगत आणि प्रधान दवंडीदारांना सगळ्या गावोगावी पाठवायचे आणि दवंडीदार दवंडी पिटवायचे, ऐका हो ऐका, टुमटुम टुमटुम, याप्रमाणे ती बातमी एकाच्या तोंडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशी बातमी पोहोचायची. त्यामुळे कधी कधी गैरसमज होण्याची सुद्धा शक्यता असते. पण आता नाही, आता आधुनिक प्रसारमाध्यमं आहे. इथे तुमच्यासमोर स्क्रीनवर प्रसारमाध्यमांचे प्रकार दिसतात. ठळक दोन प्रकार, एक प्रिंट मीडिया ज्याला आपण लिखित प्रसारमाध्यम बोलतो आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याला आपण तांत्रिक प्रसारमाध्यम बोलतो. प्रिंट मीडियामध्ये दोन उपप्रकार येतात. एक वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रे म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की रोजच्या रोज छापून वितरित जाणारे म्हणजे जे पत्र असतात त्याला वर्तमानपत्र असं म्हटलं जातं. आणि ह्या वर्तमानपत्रात आपण ह्या प्रकरणात जे पूर्वीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्याचा जो कालावधी होता त्या काळात कोणकोणती वर्तमानपत्र प्रकाशित होत होते, त्याचे संपादक कोण होते, याचा आढावा आपण या घटकात घेणार आहोत. जसं बेंगॉल गॅझेट, जेम्स विकी, दर्पण, बाळशास्त्री जांभेकर, प्रभाकर, भाऊ महाजन, ज्ञानोदय, ख्रिस्ती मिशनरी, इंदू प्रकाश, समाज प्रबोधनाचं एक प्रमुख माध्यम होतं. दीनबंधू कृष्णराव भालेकर होते. केसरी व मराठा, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. तर ह्या वर्तमानपत्रांचा अगदी थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. बाकी तुम्हाला पाठ्यपुस्तकात त्याची सविस्तर माहिती तर कळणारच आहे. नियतकालिके, त्यामध्ये दोन नियतकालिकांचे नोंद पुस्तकात आलेली आहे, एक दिग्दर्शन आणि दुसरं प्रगती. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे तांत्रिक प्रसारमाध्यम. आणि तांत्रिक प्रसारमाध्यमामध्ये येतात ते म्हणजे वेब पत्रकारिता, त्याच्यामध्ये यूट्यूब आहे, त्यानंतर जे समाज माध्यम ज्याला आपण त्या ठिकाणी सोशल मीडिया म्हणतो, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर वगैरे ते आहेत. आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि दूरदर्शन म्हणजे घराघरात प्रत्येकाच्या असलेला टी व्ही. तर यांचा आढावा आपण ह्या प्रकरणामध्ये साधारणतः घेणार आहोत. पण त्याआधी त्यांचा आढावा घेत असताना वर्तमानपत्र म्हणजे नेमकं काय आणि ते कधी सुरू झालं हे आपण थोडक्यात बघूया. वर्तमानपत्र म्हणजे काय? मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेल्या
ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केल्या जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. म्हणजे वर्तमानपत्रात या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. बातम्या असतात, मधल्या पानावर संपादकाचा अग्रलेख असतो, रंजक आणि अन्य पूरक मजकूर असतो, भरपूर माहिती असते आणि हल्ली जाहिराती पण असतात. आणि ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यांचा समावेश असलेलं आणि रोजच्या रोज नियमितपणे छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन, ज्याला आपण वर्तमानपत्र असं बोलतो. आणि ह्या वर्तमानपत्रात स्थानिक स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अशा अनेक बातम्या त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात आणि त्यातून आपल्याला बऱ्यापैकी इतिहास समजतो आणि माहितीसुद्धा त्या ठिकाणी मिळत असते. आता ही माहिती मिळत असते, त्यामध्ये वर्तमानपत्रांची पूर्वसुरी कशी आहे. वर्तमानपत्र आत्ता आपण बघतो सध्या आपल्या रोज सकाळी दरवाजात कधी लोकसत्ता, लोकमत, सकाळ, सार्वमत किंवा इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स असे वर्तमानपत्र आपल्याला माहीत आहे. परंतु या वर्तमानपत्रांचा त्या ठिकाणी पूर्व इतिहास काय आहे ते थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. वर्तमानपत्र सुरू होण्याचा इतिहास सगळ्यात पहिल्यांदा इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये सरकारचे जे आदेश असतात ना, ते आदेश कोरीव लेखावर कोरले जात आणि ते कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी ठेवले जात आणि त्यामुळे लोक येता जाता त्या ठिकाणी त्याचं वाचन सहजपणे करत असत. प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम जे होते ते सरकारी हुकूम एका कागदावर लिहिले जायचे आणि त्या हुकुमाचे कागद सार्वजनिक ठिकाणी लोकांना वाटले जायचे, म्हणजे डिस्ट्रीब्यूट केले जायचे आणि त्याद्वारे सुद्धा त्यांना इतिहास समजण्यास मदत व्हायची. रोम शहरात जुलियस सीझरने ॲक्टा डायना नावाचं वार्तापत्र सुरू केलं होतं आणि त्यातून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी ते वार्तापत्र लावलं जायचं आणि लोकांपर्यंत निवेदनं पोहोचवण्याचा हा एक प्रभावी मार्ग होता. इसवी सन 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदनं अशी ठिकठिकाणी वाटली जात की जेणेकरून लोकांना शासन स्तरावरच्या बातम्या लोकांपर्यंत कळत असायच्या. इंग्लंड ह्या देशात ज्याने आपल्यावर राज्य केलं, त्या इंग्लंड देशामध्ये अशी महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतील, त्याची वार्तापत्र असतील किंवा लढाई असते, त्या लढाईची माहिती देणारी पत्रकं लोकांमध्ये वाटली जायची. आणि याशिवाय गावोगावी ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राज्यातून तिसऱ्या राज्यात फिरणारे जे फिरेस्ते होते, ज्याला आपण वाटसरू म्हणायचो, आणि असे प्रवासी सुद्धा धर्मशाळेत उतरत आणि ते सुद्धा एका ठिकाणाची बातमी दुसऱ्यापर्यंत देत की अरे मी या राज्यातून आलो, तो राजा खूप दयाळू आहे, तो खूप चांगला आहे. दुसरा सांगायचं मी या राज्यातून आलो, तिथे हे काम सुरू आहे. आणि त्यामुळे आपोआपच बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी पोचत होती. अशी ही वर्तमानपत्रांची पूर्वसुरी आहे की ज्यातून हळूहळू वर्तमानपत्र सुरू झाले. चला तर बघूया की आपला आता भारतामध्ये स्वातंत्र्याच्या काळात पहिलं वर्तमानपत्र कोणतं सुरू झालं, ते म्हणजे बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट हे वर्तमानपत्र 29 जानेवारी 1970 रोजी बंगाल या राज्यात प्रथम सुरू झालं. हे भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र होतं. तेच कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर नावाने किंवा बेंगॉल गॅझेट नावाने ओळखलं जायचं आणि याचे संपादक होते जेम्स ऑगस्ट व्हिकी. ते स्क्रीनवर तुम्हाला त्या वर्तमानपत्राची ओरिजिनल कॉपी दिसते, जी आपण स्कॅन केलेली आहे. आणि अशा प्रकारचं वर्तमानपत्र हे एका आयरिश व्यक्ती म्हणजे आयर्लंडमधील व्यक्ती होता आणि त्याने त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि हेच भारतातलं पहिलं वर्तमानपत्र आहे, परंतु ते इंग्रजी भाषेमधलं होतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं. त्यानंतर दुसरं वर्तमानपत्र भारतातलं जे होतं ते दर्पण. हे जरी दुसरं वर्तमानपत्र असलं ना, ते मराठी भाषेतले पहिलं वर्तमानपत्र होतं. हे वर्तमानपत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईमध्ये दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी या वर्तमानपत्राची सुरुवात केली आणि हे पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे आणि म्हणून ते आमचं भूषण आहे. या वर्तमानपत्रात त्या काळात दर्पणमधून म्हणजे दर्पण वर्तमानपत्रातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या इत्थंभूत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सदर वर्तमानपत्र करत होतं. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ह्याच वर्तमानपत्राने कंपनी सरकारच्या, त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं, 3 इलाखे म्हणजे 3 प्रांत होते, मुंबई प्रांत, कलकत्ता प्रांत आणि मद्रास प्रांत. याच्यातील जमा खर्चांच्या नोंदीबद्दलची माहिती त्यावेळेस आणलेली होती. या देशावर म्हणजे भारतावर रशियाचा हल्ला होणार याचं भय याच वर्तमानपत्रातून व्यक्त करून दाखवलेलं होतं.
शहर साफ ठेवण्यासाठी मंडळींची नेमणूक हेच सुद्धा याच वर्तमानपत्रात आलेलं होतं. हिंदू विधवांचा पुनर्विवाह त्या ठिकाणी ह्याच वर्तमानपत्रातून ही बातमी पहिल्यांदा छापून आलेली होती. कोलकाता येथे पहिल्यांदा थिएटरची सुरुवात झाली ही बातमीसुद्धा ह्याच वर्तमानपत्रातली. आणि राजाराम मोहन राय यांनी इंग्लंडमध्ये जे काही काम केलं त्यांच्या कामगिरीबद्दलची माहिती दर्पण नावाच्या वर्तमानपत्रात छापून आलेली होती. एकंदरीत काय तर तत्कालीन म्हणजे भारताची त्यावेळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर लक्ष देण्याचं काम या सदरच्या वर्तमानपत्राने अतिशय चांगल्या प्रकारे केलं होतं. आणि म्हणूनच हे वर्तमानपत्र एक महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे. त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर आहे. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे. आणि 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे तो दिवस आमच्या महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी म्हणजे पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तो बाळशास्त्री जांभेकर यांचा वाढदिवस असल्याकारणे. पुढचं वर्तमानपत्र मी इथे तुम्हाला सांगेल ते म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे प्रभाकर. आणि प्रभाकर वर्तमानपत्रांची सुरुवात भाऊ महाजन यांनी केली. म्हणजेच भाऊ महाजन हे या वर्तमानपत्राचे संपादक होते. 24 ऑक्टोबर 1848 रोजी त्यांनी हे सुरू केलं. आणि ह्याच सदरच्या वर्तमानपत्रातून सुद्धा तत्कालीन अनेक महत्त्वाच्या बातम्या छापून आलेल्या होत्या. उदाहरणार्थ फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडली. तिसरा वर्ग म्हणजे सर्वसामान्यांचा वर्ग याने जे फ्रेंच राजेशाही विरुद्ध बंड केलं आणि बॅशीच्या तुरुंगावर हल्ला करून अनियंत्रित राजेशाही तिथे उलथून टाकली ना, त्याबद्दलची त्या ठिकाणी ठळक माहिती या वर्तमानपत्रातून छापून आलेली होती. त्याचबरोबर लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे याबद्दलची माहितीसुद्धा ह्याच वर्तमानपत्र. आता शतपत्रे म्हणजे काय तर शतपत्रे म्हणजे त्या ठिकाणी 100च्या वर पत्र म्हणजे शतक. आणि अशी पत्र जी समाज प्रबोधनपर लिहिलेली होती. आणि ह्या यांच्या म्हणजे लोकहितवादी बाळशास्त्री गोपाळ हरी देशमुखांच्या या शतपत्रांना ह्या प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रातून पहिल्यांदा त्या ठिकाणी संपादित केलेलं होतं. आणि ही सुद्धा एक महत्त्वाची उल्लेखनीय बाब या ठिकाणी आहे. पुढील वर्तमानपत्र जे होतं ते म्हणजे ज्ञानोदय. ज्ञानोदय वर्तमानपत्र जून 1, 1842 मध्ये अहमदनगर इथे ख्रिस्ती मिशनरीने सुरू केलं. या वर्तमानपत्राचा एक इतिहास असा आहे की पहिल्यांदा वर्तमानपत्रामध्ये चित्र छापण्याचा मान ह्याच वर्तमानपत्राने मिळतं. आता तुम्हाला ऐकायला थोडंसं आश्चर्य वाटेल. चित्र आजकाल बघतो आपण तर सगळे वर्तमानपत्रामध्ये बरेच चित्र असतात. परंतु पूर्वी असं नव्हतं, फक्त छापील बातमी असायची. परंतु 1842 साली ज्ञानोदय वर्तमानपत्रात पहिल्यांदा आशिया खंडाचा नकाशा छापला. तर 1851 मध्ये युरोप खंडाचा नकाशा छापून आला. म्हणून हे पहिलं वर्तमानपत्र आहे की ज्यामध्ये चित्र छापण्याचा मान मिळाला. भारतामध्ये रेल्वे सुरू झाली याची बातमी सुद्धा याच म्हणजे ज्ञानोदय वर्तमानपत्रात त्या काळात छापून आली. ही सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाची बाब आहे, महत्त्वाचा घटक आहे. विजेच्या साह्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ इसवी सन 1852 पासून सुरू झाला. आणि ही बातमी पहिल्यांदा ज्ञानोदय वर्तमानपत्रात छापून आलेली होती. त्याचबरोबर भारतात आत्ताच मी मगाशी म्हटलं की भारतात रेल्वे सुरू झाल्याची बातमी ह्या सदर वर्तमानपत्रात म्हणजे ज्ञानोदयमध्ये छापून आली होती. त्याला वर्तमानपत्राचा शीर्षक काय दिला होता माहिती आहे? चाक्या मसोबा. म्हणजे आत्ताचं CSMT म्हणजे पूर्वीचं व्हीटी स्टेशन ते ठाणे या ठिकाणापर्यंत या 2 ठिकाणादरम्यानची रेल्वे धावली ना, ती अगदी साधी होती. पण त्याला खाली चाकं होते ना आणि वरती थोडं मसोबा टाईप. आणि म्हणून या वर्तमानपत्रात त्याला टायटल दिलं होतं चाक्या मसोबा. आणि अतिशय म्हणजे आश्चर्यकारक असा टायटल दिलेला होता. आणि त्या टायटल खाली बातमी छापून आलेली होती. आणि अशी ही रेल्वे पहिल्यांदा भारतात सुरू झाली होती. नंतर 1857च्या संघर्षाच्या बातम्यासुद्धा या सदर ज्ञानोदय वर्तमानपत्रात छापून आलेल्या होत्या. आता 1857चा संघर्ष आपणा सगळ्यांना ज्ञात आहे, ज्याचा 8वीला तुम्ही सविस्तर अभ्यास केला आहे की ज्याचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर असा केला आहे, जे प्रकरण 2 मध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. तर हे एक साधं सैनिकांचं बंड नव्हतं. हा पहिला स्वातंत्र्य लढा होता भारताचा. आणि हा स्वातंत्र्य लढा फक्त नियोजनाअभावी किंवा अपुऱ्या शस्त्रसाठ्यामुळे त्या ठिकाणी आपण तिथे कमी पडलो नाही. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो,
भारताचं स्वातंत्र्याचं साल हे 1947 नसतं तर 1857 साल असतं. आणि या संघर्षाबद्दलची माहिती प्रथमतः ह्याच वर्तमानपत्रात छापून आलेली होती. पुढील वर्तमानपत्र इंदू प्रकाश. इंदू प्रकाश हे वर्तमानपत्र जानेवारी 1862 मध्ये सुरू केलं. लोकहितवादी यांच्या पुढाकाराने या वर्तमानपत्राची सुरुवात झालेली होती. आणि हे वर्तमानपत्र ज्याने काही सामाजिक गोष्टी समाजासमोर आणण्याचं काम केलं. उदाहरणार्थ समाज प्रबोधनाचं काम ह्या वर्तमानपत्राने केलं. विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार या सदर वर्तमानपत्राने केलेला होता. म्हणजे पूर्वी काय होत की अतिशय कमी वयात मुलामुलींची लग्न केली जात आणि सदर लग्न झाल्यानंतर पुरुष मंडळी लढण्यासाठी इतर कामासाठी बाहेर पडत आणि विधवांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती. अतिशय कमी वयात मुलीवर विधवा, त्या ठिकाणी महिलेवर त्या ठिकाणी विधवापणाची आपत्ती येत असं. म्हणजे ही आणि ते अपमानास्पद होतं. विधवांच्या कुठे केश ओपन केलं जायचं की डोक्यावरचे केस काढून जायचे, विधवाच्या हातचं काही खायचं नाही, प्यायचं नाही, त्यांनी दरवाजाच्या बाहेर बसून राहायचं वगैरे वगैरे, अशा अनेक अन्यायकारक गोष्टी होत्या. तर आमच्या ह्या भारतीय समाजात ह्या विधवांना परत लग्न करता आलं पाहिजे या बातमीचा सतत पाठपुरावा इंदुप्रकाश नावाच्या वर्तमानपत्राने केला. आणि तेव्हा राजाराम मोहन राय किंवा इतर समाज सुधारकांनी पुढाकार घेतला, ईश्वरचंद्र विद्यासागर वगैरे असे, आणि तिथे ही कंपनी सरकारकडे ही बाब लावून धरली. आणि तेव्हा विधवांना विवाह करण्याचा संमती देण्याचा कायदा त्या कंपनी सरकारने मंजूर केला होता. आणि हे या वर्तमानपत्राचं त्या काळातलं एक ठराविक अशा प्रकारचं कार्य आहे. पुढचं वर्तमानपत्र म्हणजेच त्या ठिकाणी दीनबंधू. आणि दीनबंधू हे जे वर्तमानपत्र आहे ह्याचे संपादक महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांनी हे वर्तमानपत्र 1 जानेवारी 1877 साली सुरू केलं. हे बहुजन समाजाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं, कारण याच वर्तमानपत्रांनी म्हणजेच दीनबंधू वर्तमानपत्रांनी त्या ठिकाणी बहुजनांच्या अनेक बातम्या मांडल्या की जो समाज वंचित होता, दुर्लक्षित होता, ज्या समाजाला हीन अतिशय अपमानकारक वागणूक त्या ठिकाणी मिळत होती ना, त्या समाजाच्या बातम्या लोकांसमोर आणण्याचं खरं काम केलं असेल ना तर ह्या दीनबंधू नावाच्या वर्तमानपत्राने केलेलं होतं. आणि म्हणून ते बहुजनांचं एक मुखपत्र म्हणूनच त्या ठिकाणी ओळखलं जात असायचं. पुढचे वर्तमानपत्र थोडेसे आपल्याला परिचित आहे, ते म्हणजे केसरी आणि मराठा. केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते. समोर तुम्हाला त्यांचे चित्र पण दिसतील. केसरीच्या बाजूला लोकमान्य गंगाधर टिळक. आणि हा मराठा म्हणजे वर्तमानपत्र ते चुकून तिथे स्कॅन झाले, पण मराठा जुनं वर्तमानपत्र वेगळे आणि त्याचे संपादक त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर होते. या सदरच्या वर्तमानपत्रांनी सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. दोन्ही वर्तमानपत्र 1881 साली सुरू झाले. 1881 साली सुरू झालेल्या वर्तमानपत्राने त्या काळची खूप तत्कालीन अशी सामाजिक राजकीय असे जे ज्वलंत प्रश्न होते, या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम, ते समाजासमोर आणण्याचं काम जर केलं असेल तर हे या वर्तमानपत्राने केलेलं होतं. समाज प्रबोधनाचं काम हाती घेतलं. मग त्यावेळी सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, सांस्कृतिक प्रश्न असतील, धार्मिक प्रश्न असतील, हे लोकांसमोर मांडले. ब्रिटिश सरकार जनतेवर कसा अन्याय करत आहे आणि या अन्यायाबद्दल ब्रिटिशांच्या विरोधात जनतेत असंतोष निर्माण करण्याचं काम लोकमान्यांनी केलं. त्यासाठी जाल अशा प्रकारचे अग्रलेख लिहिले. त्यांनी सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का असे अग्रलेखातून ब्रिटिश सरकारला प्रश्न विचारले. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांना त्याची दखल घ्यावी लागली. लोक रस्त्यावर उतरले, कारण टिळकांना माहीत होतं जोपर्यंत लोक शांत आहेत, त्यांच्या मनामध्ये अन्यायाबद्दल चीड निर्माण होत नाही, तोपर्यंत लोकांमध्ये असंतोष निर्माण होणार आहे. आणि हा असंतोष निर्माण करण्याचं काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलं. आणि त्याचमुळे त्या ठिकाणी त्यांना असंतोषाचे कैवारी, असंतोषाचे जनक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ही या दोन्ही वर्तमानपत्रांनी एक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रांची माहिती आपण इथे घेतली. वर्तमानपत्र 21व्या शतकात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. खरंच आहे. लोकशाहीचा पहिला स्तंभ म्हणजे देशाचं कायदेमंडळ, दुसरा स्तंभ म्हणजे देशाचं कार्यकारी मंडळ आणि तिसरं म्हणजे न्यायालय. पण ह्या तिन्ही घटकावर म्हणजेच कायदेमंडळ संसदेवर, नंतर पंतप्रधानांनी त्यांचं मंत्रिमंडळ किंवा इतर मंत्री राज्याचे आणि न्यायव्यवस्था याच्यावर वचक ठेवण्याचं काम वर्तमानपत्र करतं. आणि म्हणून तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. कुठे काही घडलं तर लगेच वर्तमानपत्रात पुढील दिवशी बातमी छापून येत असते. आणि ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आजकाल बऱ्याच वर्तमानपत्रांनी त्यांच्या ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहे. म्हणजेच
तुम्हाला माहीत आहे की आता यावर्षी तुम्ही घरात राहून लेक्चर घेत आहात. संपूर्ण शहरावर, देशावर नाही तर जगावर कोविड-19चं संकट आहे. मध्यंतरी 3 महिने आपल्या घरात वर्तमानपत्र येत नव्हतं. त्यावेळेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी डिजिटल वर्तमानपत्र म्हणजे ई पेपर घरात वाचला. आणि ई पेपर प्रत्येक वर्तमानपत्राने, म्हणजेच इंग्रजी असो, हिंदी असो किंवा आत्ताचे मराठी, लोकसत्ता वगैरे असे वर्तमानपत्र असो, त्यांच्या प्रत्येकाच्या ई आवृत्ती आहे. आणि ती ई आवृत्ती आपण फक्त इंटरनेटवर गेलो, मग लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल किंवा आपल्या हातात स्मार्टफोन असेल, कुठेही चालता बोलता सहज, कुठे जगाच्या कानाकोपऱ्यात असताना, कुठेही प्रवासात असताना आपल्याला ही वर्तमानपत्र जशीच्या तशी, जशी आपल्या घरात छापून येतात हार्ड कॉपी, तशी आपल्याला त्याची सॉफ्ट कॉपीसुद्धा आता वाचता येते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिंट मीडियामध्ये पुढचा प्रकार म्हणजे नियतकालिके. आता नियतकालिके म्हणजे काय? ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजेच नियतकालिक होय. ठराविक कालावधी, जसं वर्तमानपत्र रोज छापून प्रकाशित होतं म्हणून त्याला वर्तमानपत्र म्हटलं. परंतु नियतकालिक म्हणजे काय? ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य. म्हणजे त्याला काळ कसा आहे त्याचा? एका दिवसाचा नाही, 7 दिवसांनी येतं ते साप्ताहिक असतं. 15 दिवसांनी प्रकाशित होणारं पाक्षिक असतं. त्याच्यानंतर महिनाभराने जे प्रकाशित होतं ते मासिक आहे. 2 महिन्याने येतं ते द्वैमासिक असतं. 3 महिने त्रैमासिक असतं. षण्मासिक 6 महिन्याने येतं. आणि वार्षिक. तर अशा प्रकारच्या गोष्टींना आपण नियतकालिके असं बोलतो. आणि नियतकालिके सुद्धा ठराविक वेळेला, म्हणजे ते त्यांच्या 7 दिवसांनी 15 दिवसांनी प्रकाशित होतात. आणि त्यातून सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. काही अनियतकालिके असतात. म्हणजे अनियतकालिके म्हणजे काय असतात? काही अशी काही पुस्तकं किंवा काय जे नियतकालिकेला इंग्लिशमध्ये शब्द आहे मॅगझिन. याला काही कालावधी फिक्स नाही. म्हणजे कधी एखादा लेखक एखादी घडामोड घडली, क्रिकेटचा विश्वचषक आलाय किंवा काही झालंय, तर असं पुस्तक लगेच प्रकाशित करतो. म्हणजे त्याला 15 दिवस किंवा 1 महिना असा कालावधी नक्की नसतो. म्हणून त्याला अनियतकालिक असं बोलायचं. जसं एखादा लेखक आहे आली लहर केलाकर, त्याप्रमाणे एखादं एखादं नियतकालिक त्यांनी कधी लिहिलं आणि ते प्रकाशित केलं, त्याला अनियतकालिक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता याप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर बाळशास्त्री जांभेकर यांनी 1840 साली दिग्दर्शन नावाचं नियतकालिक भारतात सुरू केलेलं होतं. आणि दिग्दर्शन हे सुद्धा महत्त्वाचं नियतकालिक होतं. आणि हे त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की नियतकालिकाचा विचार ते मासिक होतं, म्हणजे महिन्याने प्रकाशित व्हायचं. त्याचप्रमाणे 1929 साली त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगती नावाचं त्या ठिकाणी साप्ताहिक सुरू केलेलं होतं. आणि त्यातून सुद्धा महाराष्ट्राचा इतिहासशास्त्र, सामाजिक चळवळी याबद्दलची भरपूर माहिती आपल्या समाजाला त्यावेळेस दिली जात होती. अशा पद्धतीने बरेच नियतकालिके आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही वर्तमानपत्र किंवा नियतकालिकं ही स्वातंत्र्य काळातील होती, स्वातंत्र्यपूर्व काळातील होती. आताची वर्तमानपत्र आणि नियतकालिक म्हणजे मॅगझिन तुम्ही जर बघितलं तर आता खूप आहे. अलीकडच्या काळात जर बघायची म्हटलं तर मॅगझिन षटकार आहे, घरात आई वाचते ते गृहशोभिका आहे, किंवा त्या ठिकाणी गाड्यांचे वेगळे माहिती देणारे ऑटो विक्स वगैरे असे मासिक पाक्षिक येत असतात. आणि ते सुद्धा असतात. म्हणजे आता वेगळे, पण हे आपण जे या प्रकरणात बघितलेले आत्ता या घटकात आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली वर्तमानपत्र आणि त्यांनी समाजासाठी केलेलं काम आणि नियतकालिके यांचा खूप मोठा वाटा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आहे. तो सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रसारमाध्यमांची आवश्यकता, नंतर तांत्रिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणती भूमिका आहे, आणि आमच्या विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये याच प्रसारमाध्यमामध्ये कोणती व्यवसायाची, कोणती रोजगाराची संधी मिळणार आहे, हे आपण याच धड्याच्या नेक्स्ट पार्ट म्हणजे सेकंड पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. आत्तापुरतं इतकंच.